आयटी अभियंत्याला मारहाण प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह टोळीविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली। दरम्यान पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाईचा इशारा गजा मारणे याला दिला होता। त्या भीतीपोटी गजा मारणे हा सोमवारी त्याच्या आईसोबत कोथरूड पोलीस ठाण्यात शरण आलाय। दरम्यान नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला नेस्तानाबूत करण्याची पोलिसांची भूमिका असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय। कोथरूड परिसरात कुख्यात गजा मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केल्याची घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली होती। पोलीस आयुक्तांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींच्या मुसक्या वळण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील 3 गुंडांना अटक केली आहे। गुंड गजा मारणे याच्यावर गेल्या 37 वर्षात तब्बल 28 गंभीर गुन्हे दाखल आहेत। राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडाला 2दा तडीपार केलं होतं। तसेच यापूर्वी 4 वेळा मोक्का अंतर्गत कारवाई केली होती। तळोजा कारागृहात सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर त्याची अलिशान कारमधून भव्य मिरवणूक काढली होती। या मिरवणुकीद्वारे त्याने एक प्रकारे पोलिसांना शह दिल्याचं मानलं गेलं। गजा मारलेला पोलिसांनी मोक्याच्या गुन्ह्यात सोमवारी रात्री उशिरा अटक केली असून त्याची कोणत्याही प्रकारची बडदास्त न ठेवता थेट मांडी घालून त्याला जमिनीवर बसवले।